नमस्कार, फूड स्टोरीज विथ ज्योती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। हे बघून तुम्हाला कल्पना आलीच असेल, होय आज आपण बनवतोय चिकन सुक्का मसाला। चला तर आता चिकन सुक्का म्हटलं की आपल्याला हवं असतं लुसलुशीत, ज्युसी, टेंडर चिकन आणि चमचमीत मसाला असं असलेलं चिकन, बरोबर की नाही? आजच्या रेसिपीमध्ये तेच सांगणार आहे मी। माझ्या आईकडून शिकलेल्या काही टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, म्हणून रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा। माझ्या मुलांना आणि आलेल्या पाहुण्यांना माझी ही रेसिपी खूप आवडते आणि तुम्हालाही खूप आवडेल। साहित्य बघून घेणार आहोत। यासाठी आपल्याला लागणार आहे 400 ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, दही 3 चमचे, हळद अर्धा चमचा आणि 1 चमचा मीठ। सर्व साहित्य चिकनला चांगलं सोळून घ्यायचे आहे आणि चिकन मॅरिनेशनला ठेवून द्यायचे आहे, कमीत कमी 20 मिनिटं आणि जास्तीत जास्त 1 तास। दह्यामध्ये चिकन भिजत घातल्यामुळे चिकन चांगलं मऊ आणि लुसलुशीत होते आणि सर्व बाजूनी एकसारखे शिजते। चिकन मॅरिनेट करून झाल्यावर आपण त्यांना शिजून घेणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। 1 तेजपत्ता, 2 मोठी विलायची, 2 ते 3 लवंगा, 1 दालचिनीचा छोटासा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर। शिजताना गरम मसाले टाकल्यामुळे चिकनची चव आणखी वाढते। ओलं वाटून बघून घेऊयात। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा उभा चिरलेला 1, 2 ते 3 चमचे सुकं खोबरं, आल्याचा 1 छोटासा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा पांढरे तीळ, 2 चमचे अख्खे धणे, थोडीशी कोथिंबीर। थोड्याशा तेलावरती कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। त्यात हे सर्व साहित्य टाकून मिक्सरमध्ये फिरून त्याचं एक ओलं वाटण तयार करून घ्यायचं। चिकन शिजवून झाल्यानंतर चिकन सुक्क्याला लागणारे साहित्य बघून घेऊयात। 2 मीडियम साईजचे कांदे मोठे चिरून घ्यायचे आहे, तसेच 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहे, 2 चमचे धण्याची पूड, काळा मसाला किंवा चिकनचा मसाला 2 चमचे, मी एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरते, कांदा मसाला 2 चमचे, अर्धा चमचा लाल तिखट, तेल आणि चवीनुसार मीठ। रेसिपी सुरू करण्याआधी महत्त्वाची टीप, चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेणे। हो, तिथे धुण्यामध्ये आपण वेळ घालवत नाही आणि नंतर चिकनला वास येतो। आता चिकनला छान एकसारखं सगळीकडं मसाला लावून आपण मॅरिनेट करून घेऊयात। चिकन भिजून झाल्यानंतर अर्धा तासाने एका कढईमध्ये अर्धा वाटी तेल टाकूयात। तेल तापले की त्यामध्ये घालूयात खडे मसाले म्हणजे तमालपत्र, लवंग, दालचिनी आणि वेलची। ते तडतडलं की घालूयात कांदा। कांदा 2 ते 3 मिनिटे छान परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा लालसर झाला की त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकूयात। चिकन चांगले 2 ते 3 मिनिटे फुल फ्लेमवरती परतून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने चिकन छान परतून घेतल्यामुळं गरम मसाल्याचा फ्लेवर छान येतो चिकनला। तसेच चिकन शिजत असताना त्यातनं काही ज्युसेस बाहेर पडतात, म्हणजेच रस, ज्याच्यामुळे चिकन आणखी चवदार लागते। गॅसची फ्लेम गरजेनुसार बारीक किंवा मोठी करावी। आता घालूया यात थोडीशी चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीरीचा काहीतरी वेगळाच फ्लेवर येतो चिकनमध्ये, अतिशय छान लागते। कोथिंबीर घातल्यानंतर आणखी 2 ते 3 मिनिटे आपण त्याला फुल फ्लेमवरती परतून घेणार आहोत। आता तुम्ही पाहत असाल चिकन सर्व बाजूनी छान परतलं गेलेलं आहे आणि त्याच्यामधून छान असे ज्युसेस म्हणजे रस बाहेर पडतोय। आता घालूया थोडंसं मीठ, ज्यामुळे चिकनला आणखी पाणी सुटणार आहे। आणि आता झाकणावरती पाणी ठेवून थोडं थोडं चिकनमध्ये ते पाणी घालत राहायचं आहे आणि चिकन कमी पाण्यामध्ये शिजून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटात चिकन शिजून होते। तुम्ही बघत असाल चिकन मस्त शिजलेलं आहे। आता चिकन बाजूला ठेवून देऊया। आता दुसऱ्या एका कढईमध्ये अर्धा वाटी तेल घालूयात। त्यात घालूया कांदा,
कांदा 2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊया. त्यानंतर घालूया त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट. आलं लसणाची पेस्ट 2 मिनिटं परतून झाल्यावर त्यामध्ये घालूयात आपण चिरलेला टोमॅटो. टोमॅटो घातल्यानंतर एकसारखं असं हलवून त्याला छान परतून घ्यायचे आहे आणि टोमॅटो असं दाबून त्याला बारीक करून घ्यायचे आहेत. आता सर्व राहिले